यवतमाळ जिल्ह्यात वादळी वाऱ्यानं थैमान घातले। जिल्ह्यात पहाटेपासून जोरदार वादळ वारा सुरू झालाय। हवामानातल्या बदलामुळे बळीराजा हवालदिल झालाय। वादळी वाऱ्यामुळे रब्बी हंगामातील पिकांचं मोठं नुकसान होण्याची भीती आहे। इथली परिस्थिती आपल्याला दाखवतात आमचे प्रतिनिधी संजय राठोड। पहाटेपासून सध्या काळकूट आभाळांसह वादळ वाऱ्याला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे शेतामध्ये मोठ्या प्रमाणात काढणीला आलेल्या तीळ आणि ज्वारी अक्षरशः जमिनीवर झोपल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। तीळ काढणीला आलेला आडवं पडल्यानं भरलेले दाणे जमिनीवर विखुरलेले आहे। काही तासापूर्वी यवतमाळ जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस, वादळ वारा आणि गारपीट झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं चित्र जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते। दुसरीकडे जर बघितलं तर सध्या अंतिम टप्प्यात रब्बी हंगामातील तीळ, ज्वारी, बाजरी ही पिकं काढणीला आलेली आहे। आपण पाहू शकतो की सध्या ज्या पद्धतीनं यवतमाळ जिल्ह्यात काळकूट आभाळ दाटून आलेला आहे, वादळ वारा मारते आणि सूर्य यात लपलेला आहे आपल्याला पाहायला मिळते। खरं तर जिल्ह्यामध्ये सातत्याने शेतकऱ्यांचं नुकसान या अवकाळी पावसामुळे होत आहे। त्यामुळे या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने पंचनामा करून यांना भरपाई मिळणार का, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ।